महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची युती होणार का? युती संदर्भात काही चर्चा झाली का? युती बघा, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे मी तर नेहमी जाहीरपणे सांगत असतो येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल. जसं लोकसभा विधानसभेच्या निवडणुका, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही जे महायुतीने काम केलं 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना, त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकात मिळाली आणि ते यापुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती चांगलं यश मिळवेल असं मी नेहमी म्हणत असतो. त्यामुळे महायुती तर आहेच, त्याच्यामध्ये पुढे आणखी आता निवडणुकांना आणखी वेळ आहे खूप. आता तर निवडणुका नाही आहेत, त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आता तर वेळ नव्हतीच. आम्ही तर नेहमी तयारीतच असतो, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालय उघडायची, तसं आम्ही करत नाही. त्यामुळे निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेना हे कायम काम करत असते, लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत नाही. हा फरक आहे. नाही, याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला, आता तरी निवडणुका नाहीत जवळपास. त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतं तेव्हाच तर सगळ्या गोष्टी, युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते. पण आज कुठलीही महायुती किंवा युतीच्या बद्दल चर्चा नव्हती. केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती, जेवणाचं निमंत्रण होतं, स्नेहभोजनाची सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मनमोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो. त्यामुळे काही लपून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून. तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारंवार तुम्ही एकच प्रश्न विचारला तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, तरी उत्तर माझं एकच आहे. कारण तुम्हाला सांगतो मी की जी भेट होती ती सदिच्छा भेट होती, स्नेहभोजनाची भेट होती, याच्यापेक्षा दुसरा उपकार काय नाही. आणि तुम्ही म्हणाल एवढा वेळ का गेला? बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी, बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम, त्या काळात घडलेल्या घटना, या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मनमोकळेपणाने. त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका, काय असेल तर तुम्हाला नक्की कळवू आम्ही. तुमच्या भेटीमुळे विरोधकांची चिंता वाढली तुमच्या भेटीमुळे. विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे? तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते, ते मोदी साहेबांच्या सोबत होते. आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत. त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय? त्यांनी काम करावं. घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात. ते आम्ही करतोय. त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही. काम करणाऱ्या माणसाला निवडणुकांची चिंता नसते. कधी निवडणुका लागल्या तरी सुद्धा आम्ही तयार आहोत. कुठली काही आठवण जुनी निवडणुकीची आज नव्हती. फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आठवणी आणि शिवसेनेच्या आपल्या पक्षातल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यावर गप्पा, दुसरं काही नहीं। आज आपकी राज ठाकरे साहब से मुलाकात हुई है, क्या कोई पॉलिटिकल बात भी हुई है सिर्फ? देखिए, मुझे राज ठाकरे जी ने स्नेह भोजन का निमंत्रण दिया था, 2-3 महीने से चल रहा था। मेरी भी सभाएं थी, सब जगह जाना आना था और आज मुझे
मैं यहाँ पर आ गया, स्नेह भोजन हुआ। ये सदिच्छा भेंट थी, ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी। लेकिन इतना मैं कहूँगा कि आज काफी चर्चा हुई, काफी दिल खोलकर चर्चा हुई। जो उनके अनुभव, बाला साहब ठाकरे जी के साथ किए हुआ काम, मेरा अनुभव, हमने एक दूसरे को शेयर किया और काफी गपशप हुई और काफी दिल खोलकर चर्चा हुई। और बाला साहब ठाकरे जी के एक एक जो किस्से हैं, एक एक उनकी यादें हैं, वो वापस क्या कहते हैं उसको, यादें ताज़ा की। और इसमें काफ़ी आज मेरे लिए भी एक खुशी की बात है कि हम बाला साहब ठाकरे जी के उस वक्त, वो कैसा समय था, उनके साथ काम करना, उनके आदेश पे काम करना, ये बहुत ही एक अलग महसूस करने वाला समय था वो। और बाकी कोई भी राजकीय चर्चा नहीं है, पॉलिटिकल कोई भी चर्चा नहीं, ये गपशप है। गठबंधन की कुछ बातें हुई, गठबंधन के लिए कुछ बातें हुई। अरे भाई, गठबंधन के बारे में अभी मराठी में भी आपने कहा है, अभी हिंदी में भी कहता हूँ, केवल आज की भेंट जो है, क्या हम मिल नहीं सकते क्या? क्या बिना सिर्फ काम के लिए मिलना है क्या? क्या सिर्फ पॉलिटिकल बातें करने के लिए मिलना है? अरे भैया, बाला साहब ठाकरे जी के जमाने से हम साथ में काम करते थे। अभी बीच में कुछ कारणवश हम राज ठाकरे जी से मिलते नहीं थे, वो भी कारण आपको मालूम है। लेकिन अभी तो हम कभी भी मिल सकते हैं उनको, कभी भी बात कर सकते हैं। वो भी मेरे पास आते, राज ठाकरे जी मुझे मिलते, वो उनका कुछ विषय होता है, कुछ समस्या लोगों की होती है। आज भी मुझे कुछ उन्होंने काम बताया कि लोगों का, पब्लिक का। तो ये हर मुलाकात का पॉलिटिकल अर्थ निकालना उचित नहीं है। आपकी विपक्ष चिंता में, विपक्ष चिंता में, विपक्ष को, क्योंकि वो काम नहीं करते हैं और सिर्फ कौन कहाँ मिलता है, किसका किससे बिगड़ता है, किसका किससे बनता है, इसकी ताक में रहते हैं। हम लोग वो देखते नहीं, हम काम करने वाले लोग हैं। चुनाव कभी भी आवे, हम चुनाव सामने रखकर काम नहीं करते। चुनाव हो या ना हो, हमारा काम शुरू रहता है। इसीलिए 24/7 काम करने वाले लोग हम हैं। इसलिए विधानसभा का चुनाव में लैंडस्लाइड मैंडेट महायुति को मिला है और महायुति हमारी मजबूती के